नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दूध दराचा फटका बसतोय. दूध दरामध्ये खाजगी दूध संघांनी दुधाचे दर हे कमी केलेले आहेत आणि आता जर का बघितलं तर ऐन जो काही उन्हाळ्याचा पिरियड होता जिथे दुधाचे दर हे वाढतील अशी अपेक्षा होती, त्या काळातही वाढले नाही. आता तर पावसाळा सुरू झाला आहे आणि आता कारण दिलं जातंय की आंतरराष्ट्रीय बाजारात भुकटीचे दर कमी झालेत, म्हणून दूध दरामध्ये कपात करण्याचा निर्णय हा खाजगी दूध संघांनी काही घेतलेला आहे आणि त्याचा फटका अर्थातच दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. खरं तर दुधाचा प्रश्न हा मागच्या 5-7 वर्षापासून राज्यात असाच पेटलेला आहे. याच्याबद्दल शेतकरी नाराजी व्यक्त करतायत, अनेकदा आंदोलनं मोर्चे करून झालेले आहेत, परंतु दूध दराचा जे काही प्रश्न आहे त्याच्यावरती अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला हा जो काही दर मिळतोय त्यातनं उत्पादन खर्चही वसूल होत नाही, त्यामुळे दुधाचे दर हे साधारणतः किफायतशीर जे काही आहेत ते मिळाले पाहिजे, ज्यातनं उत्पादन खर्च वसूल होईल, असा सगळा प्रश्न आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून सातत्यानं अनुदानाची जी काही ढाल आहे ती पुढे केली जाते, परंतु ती अनुदानाची ढाल मागे घेतली की पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दूध दरामुळे झटका बसतोय. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेमकी काय आहेत हेच आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ सर. सर, तुमचं ॲग्रोवनमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. दुधाचा प्रश्न मागच्या 5-7 वर्षापासून जशास तसा आहे. दूध उत्पादन जे काही आहे, उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना हे दुधाचा व्यवसाय परवडत नाहीये अशी परिस्थिती आहे आणि साधारणतः हा 5-7 वर्षापासूनचा प्रश्न आहे. याच्यावरती वारंवार जसं मी म्हणालो की प्रश्न निर्माण झाला, शेतकऱ्यांनी आक्रमक काहीतरी भूमिका घेतली, संताप व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली की मग काहीतरी त्याच्यावर मिटिंगा घ्या, बोला, चर्चा करा, अशा पद्धतीचा राज्य सरकारचा एक सगळा ती एक कार्यपद्धतीच ठरलेली आहे. मूळ मुद्दा हा आहे की या प्रश्नाला नेमकं जबाबदार कोण आहे? खरं सांगायचं तर या प्रश्नाबाबत मुळात सरकारचं धोरण एक फिक्स असायला हवं, ते खंबीरही असायला हवं. त्या प्रमाणात आपल्याकडे नाहीये ही वस्तुस्थिती आहे. सरकार दुधाच्या धंद्यातून बाहेर पडलेलं आहे, पण सरकारला याच्यावर जे कंट्रोलिंग करायला पाहिजे ते कंट्रोलिंग सर्व बाजूनी करायला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये असणारं दूध, त्याला मिळणार दर आणि त्याच्यापासून करणारी उत्पादनं, त्यातून लोकांना सर्वायबल होता आलं पाहिजे आणि त्यांच्या संस्था चालवता आल्या पाहिजे. सरकारला जमलं नाही, सरकार याच्यातून बाहेर पडलं. सहकार आज जर बघितलं तर व्यवस्थित जर आम्ही एकदम प्रॅक्टिकल परिस्थिती बघितली तर 75% याच्यामध्ये खाजगी व्यावसायिक आहेत आणि 25% सहकार राहिलेले. सहकारी संस्थाही काही चांगल्या पद्धतीने चालवल्या जातात, हरकत नाही त्याला. पण प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये आज दूध दराच्या खरेदीवर नियंत्रण जर पाहिलं तर खाजगी दूध व्यवसाय करतात. बरोबर. आणि खाजगी दूध व्यवसाय करत असल्यामुळं याच्यामध्ये आम्ही सगळे लोक जे काही कंपन्या म्हणजे बँकांच्याकडून कर्ज काढतो किंवा उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देतो, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आमचा धंदा आम्हाला नफ्यात चालवला पाहिजे आणि याच्याकडे आमचं लक्ष असतं परमनंट. ज्या काळामध्ये शेतकऱ्याला दर परवडत नाही त्या काळामध्ये आम्ही सरकारकडे भांडतो की सबसिडी द्या, कुठल्या न कुठल्या स्वरूपात अनुदान द्या. मागच्या वेळेस सरकारने अनुदान दिलं, सुरुवातीला 5 रुपये दिलं विखे साहेबांच्या काळामध्ये. 5 रुपयामध्ये त्यांना समजलं की बाबा 5 रुपये नाही आहे, अजून थोडं वाढवून दिलं पाहिजे. नंतर मग हे अनुदान 7 रुपये काही दिवस करण्यात आलं आणि ते अनुदान मिळालं. किरकोळ थोड्या संस्था राहिल्या, नाहीतर त्या अनुदानामध्ये त्याच्यामध्ये आम्ही प्राकर्षाने भूमिका मांडली होती की हा अनुदान मिळताना जर डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळायचं असेल, कारण दुधाच्या खरेदी दरात किंमत कमी आहे म्हणून त्याला मदत करताय शेतकऱ्याला तुम्ही, तर ते पैसे तुमचे डायरेक्ट शेतकऱ्याला जाऊ द्यात. मग शेतकऱ्याला जाण्यासाठी आपण टॅगिंग सिस्टम याच्यामध्ये प्रोव्हाइड केली की जनावरांचं सगळं मूल्यांकन होईल, त्यांच्या जाती समजतील, संख्या समजतील, दुधाची क्वांटिटी समजेल आणि एकंदर दुधाबाबतीत लागणाऱ्या आवश्यक सगळ्या गोष्टी समजतील. त्यासाठी तुम्ही टॅगिंग करा, टॅगिंगने शेतकऱ्यांची माहिती घ्या आणि त्या माहितीच्या आधारे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी संलग्न असेल तर डायरेक्ट सरकारचा पैसा खात्यामध्ये जाऊ द्या. सरकारच्या कमिशनरपासून तर सगळ्या लोकांनी चांगलं काम केलं आणि हा पैसा सरकारचा शेतकऱ्यापर्यंत गेला. नो डाऊट अनुदान स्कीम उत्कृष्ट पद्धतीने राबली गेली असं माझं तरी आज मत आहे. कारण मी बऱ्याच लोकांच्या बाबतीत ह्या सगळ्या अडीअडचणीला मध्यंतरी होतो, गव्हर्नमेंटच्या वेळोवेळी बोलवलेल्या मीटिंगमध्ये आम्ही तिथं होतो. मला वाटतं ही योजना सरकारी अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने, पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असं झालं की अनुदानाची जी काही तारीख होती ती तारीखवर तारीख म्हणजे मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेलं जे काही अनुदान होतं
ते शेतकऱ्यांना ऑक्टोबर पर्यंत सुद्धा मिळालं नाही, अशा पण काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. त्या तक्रारीमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये दूध संकलन करणाऱ्या संस्थांची काही जबाबदारी होती. त्यांनी डाटा भरायला पाहिजे होता. आलेल्या शेतकऱ्याचं दूध, त्याचं बँकेत गेलेलं पेमेंट, त्याला मिनिमम पेमेंट तेवढं मिळालं की नाही, आणि बँकेत पैसे दिल्याची सरकारला आम्हाला माहिती द्यायची होती की अनुदान मिळायचं. याच्यामध्ये आम्ही लोकांनी डाटा देण्यामध्ये काही अडचणी, 5 पैसे लिटरला नंतर सरकारने आम्हाला याच्यामध्ये मदत केली. आम्ही CS बरोबर, चीफ फायनान्स सेक्रेटरी त्यांच्याबरोबर एक मिटिंग घेतली, मध्यंतरी पण झाली. त्यांनी सांगितलं की ह्या संस्थांनाही थोडीफार मदत करा, तर ती झाली. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये काही ठिकाणी चुकाही झालेल्या आहेत. अशा चुकीचं वागणारे लोक, ज्यांनी डाटा उशिरा दिला, ते लोक, एवढेच लोक जर त्याच्यामध्ये असतील तर ते उशिरा पैसा मिळवण्यामध्ये अडचणीत आले. अदरवाईज ही सगळी योजना चांगल्या पद्धतीने राबली गेली, अनुदान व्यवस्थित मिळाले, सरकारची त्या लोकांना मदतही झाली त्या काळात. पण अनुदान हा दूध धंद्याला कायमस्वरूपीचा पर्याय नाही. अनुदान हे तात्पुरती गोष्ट आहे. आजही माझं मत आहे की शेतकऱ्याला त्याच्या दुधाचा पैसा, त्याला परवडणारा रेट हा कायमस्वरूपी मिळणे हा एकमेव त्याच्यावर इलाज आहे. आणि जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत, गेली अनेक वर्ष आपण पाहतोय, तोपर्यंत वेगवेगळ्या संघटना असतील त्या अनुदानासाठी आग्रह करणार, आंदोलनं करणार, शेतकरी बोलणार. पण मला असं वाटतं यात कायमस्वरूपी जर तुम्हाला तोडगा काढायचा असेल तर अजून याच्यामध्ये डीपर अभ्यास करून, व्यवस्थित परिस्थिती पाहून दुधाचा एक हमीभाव फिक्स करून दिला पाहिजे. मग तो खाजगी असू दे. आणि जर उद्या जाऊन काही खाजगी व्यावसायिकांना अडचण आली, आज जे तुम्ही सगळ्या लोकांना अनुदान शेतकऱ्यांना देताय, तसं उद्या पावडर प्लांटवाले आहेत, बटरवाले आहेत, त्यांची जर अडचण आली उद्या, फार तर त्या लोकांना थोडेफार मदत करा. अशी जर एक पद्धत राबवली तर मला वाटतं खाली शेतकऱ्याला मिळणारा जो पैसा आहे, म्हणजे योग्य मोबदला, त्याचा दर परवडत नाही. आज मी तुम्हाला बोलणार नाही की हा इतका रेट मिळाला पाहिजे, तो इतका रेट मिळाला. पण आपण महाराष्ट्राचा 4ही ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा एक स्टडी करून, मग कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र, सगळ्या ठिकाणच्या लोकांचा उत्पादनाचा खर्च जर आपण काढला आणि त्याच्यानुसार जर आपण एक ॲव्हरेज रेट ठरवला की 3, 5, 8, 5 या क्वालिटीच्या गाईच्या दुधाला आम्हाला मिनिमम 35 रुपये रेट दिला पाहिजे, तर अशा पद्धतीचा एक स्टडी करून तो दर फिक्स केला पाहिजे. पण अशा पद्धतीच्या तुम्ही काही सूचना वगैरे राज्य सरकारसोबत ज्यावेळेस बैठका होतात त्यावेळेस करत नाहीत का? मग माझा या सगळ्या गोष्टीबाबत माझं मत असे की आम्ही चर्चा करतो, वेळोवेळी सगळे हे होतात, पण याच्यावर ज्या गांभीर्याने पर्याय काढायला पाहिजे तिथं पर्याय निघत नाही. चर्चा ऐकली जाते, ठीक आहे, याचा विचार करू, बोलू, हे करू, पण यांच्यामध्ये सगळ्यात याच्यामध्ये आम्ही सरकारलाही दोष देऊ शकत नाही. कारण उद्या मग बाकीचे व्यावसायिक जे दूध स्वीकृती तुम्ही रेट वाढवायचे सांगितले, मग आम्ही दूध घेणार नाही, तुम्ही काय करणार? मग त्यांना तिथेही आणखीन काळजी वाटते किंवा उद्या जर समजा दूध स्वीकृती नाही झाली तर मग आपल्यावर काय येईल का? त्यामुळे ज्याला आपण खंबीर भूमिका म्हणतो ती जोपर्यंत आम्ही घेत नाही, किंवा उद्या जर त्या रेट देण्यामुळे पावडर प्लांटवाला अडचणीत येत असेल, पावडर प्लांट किंवा कोणी पण बाकीचं असेल, अर्थात खाजगी धंदा करताना ज्यांनी त्याने त्या धंद्याच्या नफ्याचं सूत्र सांभाळलं पाहिजे, मदत करण्याची काही गरज नाही. पण वेळ आली तर तुम्ही तसे त्याला सांगितलं पाहिजे, अडचणी येतील तिथं आम्ही बघू लागू, बरोबर, तर मग याच्यावर निर्णय काढणं शक्य होईल. दुधाचं कलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा खाजगी दूध संघांचा आहे. तर जवळपास सहकारला काउंटर करून खाजगी दूध संघ आता पूर्णपणे दुधाच्या आहेत. मुद्दा हा आहे की मग दुसरीकडे पण जर का आपण बघितलं तर काही राज्यांमध्ये अमूल सारखा ब्रँड आहे, मदर डेअरी सारखा आहे, नंदिनी आहे, त्या दूध ब्रँडचे जे काही खरेदीचे दर आहेत ते वाढवले जात आहेत त्यांच्याकडून. आता जर का आपण रिसेंट बघितलं त्यांनी 2-2 रुपयाची वाढ केली आहे. राज्यात मात्र खाजगी दूध संघ जे आहेत ते दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी जी काही केली जाते दुधाची, त्याचे दर कमी करण्यावरती टपून बसलेले आहेत. हा दुजाभाव शेतकऱ्यांसोबत कस काय मग राज्यातल्या? बऱ्यापैकी तर मला असं वाटतं की तुमच्या हे जे कानावर माहिती आली ते अशी नाहीये. कारण जरी अमूल असेल, कोणी असेल, त्याच्या बरोबरीने आपण रेट नाही दिला तर आम्हाला दूध मिळणार नाही. आमचा रेट त्याच्या बरोबरीनेच असतो. पण आपल्यामध्ये फक्त चूक म्हणजे अडचणीचा भाग एवढा आहे की आपल्या राज्यामध्ये एक समान दर नाहीये. म्हणजे सांगलीला वेगळा असेल तर नाशिकच्या भागामध्ये वेगळा आहे, मराठवाड्यात वेगळा आहे, दुसरीकडे वेगळा आहे, खरेदी दर वेगवेगळे.
ज्या माणसाला, खरेदीदाराला जिथं जो स्पर्धा करणारा माणूस आहे त्याच्या बरोबरीने दर दिला जातो. आता मी शिरूर तालुक्यात माझा प्लांट आहे, ऊर्जा नावाने मी काम करतो. तर माझ्या शेजारी जर अमूलचं संकलन असेल तर आमचा रेट अमूलच्या बरोबरीनेच असतो. जर आमचा अमूलच्या रेटच्या बरोबरीने नसेल तर आम्हाला दूध मिळणार नाहीये. त्यामुळं आमच्या खरेदीदारामध्ये विशेष काय तफावत नाही आणि तेही लोक काही जास्त रेट देत नाही. ही विनाकारण चर्चा आहे की ते लोक जास्त रेट देतात, जास्त रेट. आज आंध्रमधले लोक आपल्या बऱ्याच ठिकाणी आपलं दूध नेतात. आपणही आपले इथले सगळे पावडर प्लांट झाले, आम्ही झाले, बाकीचे सगळे जे लोक आहेत ना, जो सर्वांचा मिळून रेट आहे, ॲव्हरेज रेट तिथंच दिला जातो. फार किरकोळ बदल असतो, पण तो बदल का असतो? समजा आम्ही आमच्या संकलनवाल्याला 2 रुपये ओव्हरहेड देत असेल तर दुसरी संस्था 1.25 रुपये ओव्हरहेड देते, 1 रुपया ओव्हरहेड देते. मग तो 1 रुपया माणूस तो ॲडजस्ट करतो. जर 50 पैसे इकडे तिकडे आमचा फरक असेल तर खरेदीदारामध्ये जास्त मोठी तफावत ठेवून चालत नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे की माझा खाजगी व्यवसाय आहे. मी जर आज ठरवलं की माझा 30 रुपयाहून 32 रुपये रेट न्यायचा, आज 8 तारीख असेल तर मी 10 तारखेला निघतो. पण माझी जर सहकारी संस्था असेल तर तिला मिटिंग घ्यायला 8-10 दिवसाचा वेळ लागतो. संचालक मंडळात ते मांडावं लागतं आणि त्यांच्याकडून पास झाल्यावर मग एक 10-15 दिवसाचा गॅप असतो. तसंच आहे, आपले खरेदी दर बऱ्याच वेळा अमूलच्या पुढे होते. मग आपले खरेदी दर पुढे होते, नंतर अमूलने रेट वाढवले आपल्या बरोबर. म्हणजे काही वेळा असं होतं की अमूलने रेट वाढवलेला आहे आपल्या पुढे, आम्हाला समजतं, 7-8 दिवसामध्ये आम्ही त्यांच्या बरोबरीने येऊन जातो. खरेदी दरामध्ये फार तफावत आहे, अशातला काय भाग नाही. बरं, शेतकऱ्यांकडून खरेदी करताना कमी दरात करायची आणि ग्राहक जो आहे त्याला जास्तीच्या दरात ते दूध विकायचं, असा एक पॅटर्न आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर शेतकऱ्याला मिळतोय 30-32 रुपये दर आणि ग्राहकांना तेच खरेदी करायचं असेल तर साधारणतः 50 रुपयाच्या पुढेच असं राज्यात दर आहे. तर याचं कारण नेमकं काय आणि हा मधला जो नफा आहे तो नेमका कोणाच्या खिशात जातोय? याच्यामध्ये काय प्रश्न झालाय की मागच्या काळात जानकर साहेब होते तेव्हापासून एक राज्य एक ब्रँड अशी त्यांनी कल्पना मांडली होती. पण दुर्दैवाने ते आपल्याकडे होऊ शकलं नाही आणि होणारं नाही. कालही सावे साहेबांच्या बरोबर ऑनलाईन मीटिंग झाली अगदी परवा. तिच्यामध्ये तिथं मत मांडलं होतं की एक ब्रँड करता येईल का. आज आपल्याकडे काय झालं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 276च्या आसपास ब्रँड आहेत आपल्याकडे. आणि खाजगीमधल्या बऱ्याच ब्रँडनी मोठमोठी गुंतवणूक केली. काहींनी हजार कोटीपर्यंत, 1,500 कोटीपर्यंत गुंतवणूक केली. त्या लोकांनी आज रोजी त्यांचा ब्रँड सोडून त्यांच्या ब्रँडसाठी जाहिरात केली, एवढा मोठा खर्च केला आहे. आणि ते सोडून जर उद्या तुम्ही बोलले की आमचं महानंद नावाने तुम्ही सगळं करा, तर हे पॉसिबल नाही आहे. त्यामुळं ज्या त्या लोकांनी आज जी त्यांची हे केली ते आपण एक ब्रँडवर येऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट आणि एक ब्रँडवर येऊ शकत नसल्यामुळं आपल्याकडं ब्रँडची संख्या जास्त झाली, 275. ह्या सर्व लोकांची जी संख्या वाढल्यामुळं स्पर्धा जी आहे ती या गोष्टीला तुमच्या म्हणतात तसं MRP टू डीलर प्राईस, म्हणजे शेतकऱ्याच्या दरापासून MRP पर्यंत जर बोललं तर ह्याला हानिकारक आहे. ती कशी हानिकारक आहे तुम्ही बोलले तर आज आहे 32 रुपयाच्या खाली कुठं खरेदी नाही आहे. बऱ्याच वेळा काहीतरी बोललं जातं, म्हणजे माहिती असेल नसेल किंवा क्वचित एका ठिकाणी 30 रुपये नाही, मला वाटतं आज 32 रुपयाच्या खाली रेट नाहीये. पण MRP मात्र 58 रुपये आहे. नाही, काही दूध संघांनी 31 रुपये पण केला अशी बातमी अकोले नाही, बातमी आली होती, त्यांनी परत केलं, 2-4 दिवस ट्राय केला आणि आज 32 रुपये बऱ्यापैकी. किंवा ठीक आहे एखाद्या दुसऱ्या ठिकाणी असेलही ज्या जिथं लोकांना पर्याय नाही ते घालायला. नाही तर आज माणूस जर मी तुम्हाला 31 रुपये रेट दिला, माझ्या शेजारी 32चं कोण असेल तर दुसऱ्या दिवशी शेतकरी दूध बदलतो. तसाही काही बिलकुल म्हणजे हे मिळू शकत नाही तिथं. पण आपण जर बघितलं तर ही गॅप तुमच्या मूळ प्रश्नावर की ही गॅप मोठी आहे आणि याच्यामध्ये ही खाजगीवाल्यांची जी जास्त संख्या आहे त्यांच्यामधली जी स्पर्धा आहे ही स्पर्धा याला सगळी कारणीभूत आहे. तसं बघितलं तर जे काही नामवंत ब्रँड आहेत, चांगले ब्रँड आहेत, त्यांच्या MRP पासून डीलर रेटपर्यंत 3 रुपयाच्या पुढे गॅप नाही. म्हणजे जर 58 रुपये MRP असेल तर 55 रुपयाच्या खाली त्यांची डीलरला प्राईस नाही. पण त्याच्या अगेन जर बघितलं तर आम्ही खाजगीवाले काही ज्यांच्या छोट्या डेअऱ्या आहेत त्यांचे 42 रुपयापासून तर 45-46 रुपयाच्या पुढे ब्रँड नाही. मग मधली जी गॅप आहे ही मधली गॅप जी आहे तो डीलरही MRP पेक्षा कमी रेटने विकतो. म्हणजे स्टँडर्ड ब्रँडचं दूध जर संध्याकाळी घ्यायला गेला तर त्याला परवड नाही तर तो 2 रुपये 1 रुपया जास्त घेतो की दिवसभर मी लाईट जाळली. आणि आमची MRP 58 रुपये येतो, तो 50 रुपयांनी देतो. सध्या सवलतीच्या दरात विकतोय मी म्हणून, म्हणजे तो ग्राहकावर फार मोठी मेहरबानगी करतो असं दाखवतो. पण खरा हा जो प्रॉब्लेम आहे तो डीलर प्राईस आणि MRP याच्यामधली जी गॅप आहे
आणि ही गॅप कोणाकडे जाते? काय कमी जास्त प्रमाणामध्ये डीलरकडे जात असेल, कुणी डिस्ट्रीब्युटर असेल त्याच्याकडे जात असेल, तर ही यंत्रणामध्ये सुधारवत नाही आपण तोपर्यंत ही गॅप कंट्रोल होणार नाही. आणि ही गॅप कंट्रोल होईपर्यंत आम्हाला दूध खरेदीदाराकडे पण जाता येणार नाही. ह्यामधली मोठी असणारी गॅप याला हानिकारक आहे. आणि त्या गॅपला ही जी स्पर्धा आहे खाजगीमधली अनेक ब्रँडची, ती स्पर्धा त्याला एक हानिकारक आहे. पण मग आता शेतकऱ्यांना नेमका किफायतशीर दर मिळणार कसा आहे, हा सगळा महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये, की मग त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, नेमक्या काय केल्या पाहिजेत बरोबर आहे पातळीपासून आणि खासगी दूध संघांपर्यंत. जसं इथं पाऊच पॅकिंगवाले ह्याच्यामध्ये 2 घटक काम करतात. पाऊच पॅकिंगवाला काम करतो, दुसरा पावडर प्लांटवाला काम करतो. ह्या 2 लोकांच्या मधून जर आम्हाला म्हणजे समन्वय साधायचा असेल दूध खरेदी दर व्यवस्थित देण्यासाठी, तर आम्हाला याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. आणि आमच्यामध्ये खाजगी स्पर्धेमध्ये कोणाचं कोणावर नियंत्रण नसल्यामुळं हा प्रश्न दिवसेंदिवस, जितके दिवस आता तुम्ही म्हणताय की 8-10 वर्षापासून असं चालू आहे, म्हणून हा लांबत चाललेला आहे. कारण आमच्याकडे पुढाकार कोण घेणार, त्याच्यामध्ये कंट्रोल कोण करणार? कारण उद्या तुम्ही जर 32चा 35 रुपये रेट योग्य आहे तो द्यायचा असेल, तर दुसरा खाजगीवाला बोलतो की मला परवडलं तर मी घेईन, नाही तर नाही घेणार. उद्या त्याला कुठं जर नफा मिळत असेल, पावडर प्लांट आहे त्याचा पावडरचा रेट वाढला, तो दुसऱ्या दिवशी रेट वाढवतो आणखीन, की आज माझा मध्येच मस्टरची वाट पाहिली जात नाही. एवढं ताळतंत्र सुटलेलं आहे की 1 ते 10 तारखेचं मस्टर असेल तर 6 तारखेला पण रेट वाढवला जातो. पावडरला रेट जर वाढले तर आम्हाला परवडतं. त्यामुळे मग त्यावेळेस काय होतं की पाऊचवाला आम्ही जो आहे तो तर इमिजिएट रेट वाढवू शकत नाही, आमचं दूध तिकडे जातं. मग ते जाऊ नये म्हणून आम्हाला रेट वाढवून द्यावं. म्हणजे रेट कधीही वाढतो कधीही कमी होतो, याला कुठलं बंधन राहिलं नाही. आता पावडर प्लांट जसं पाऊच मधली जी गॅप आहे ती हानिकारक आहे रेट योग्य देण्यासाठी खरेदीचा, तसंच पावडर प्लांटवाल्यांच्या मध्ये स्पर्धा आहे. हे अनेक पावडर प्लांटवाले जे आहेत हे एक्सपोर्ट अमकं तमकं हे जे म्हणतात, तितकंसं माझं तसं मत नाहीये. ते म्हणजे एक्सपोर्टवर जे अवलंबून आहे तसं मत मला याला धरूनच एक प्रश्न विचारायचा, तो आत्ताच विचारतो मी. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भुकटीचे दर पडले म्हणून आम्ही दूध दरात कपात केली, अशा पद्धतीचं कारण हे खाजगी दूध संघांकडून पुढे केलं जातं. तर याच्यात नेमकं काही तथ्य आहे का, वस्तुस्थिती नेमकी काय आहे? याच्यातली वस्तुस्थिती साहेब, मी पण एक खाजगी व्यावसायिक आहे, मला सर्वच तुमच्या बरोबर बोलता येणार नाही. नाही, बोला तुम्ही. नाही, तुम्ही त्यावेळेस जर काढलं की आमच्यातले किती लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर पावडर विकतात, त्यावेळेस तुम्हाला कळेल. पण आज जर मी बोललो तुम्हाला तसं, तर आम्हीच आमच्याविषयी काहीतरी बोलणं, मुळात आम्हालाही काही ना काहीतरी शिस्त असलीच पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. आपला तुमचा जो आजचा प्रश्न शेतकऱ्याला दर मिळणं तो शिस्तीशीच निगडीत आहे. पण मला वाटतं बऱ्यापैकी आपल्या इथली पावडर जी काय फार काय एक्सपोर्ट होत नाही. मागं जर बघितलं एक्सपोर्टला अनुदान दिलं तर फार किरकोळ एक्सपोर्ट आहे, एवढं काही विशेष नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितलं जातं शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय काय आणि राष्ट्रीय काय हे काय कळत नाही, त्याला गाव जिल्हा त्याच्या बाहेरचं नाही, त्याला माझ्या दुधाला दर काय याच्या पलीकड नाही. त्यामुळे कधी कधी आम्हाला सांगायला सोपं जातं आंतरराष्ट्रीय दरावर किमती कमी झाल्या म्हणून मग किमती वाढल्या म्हणून मग आम्ही देतो. ॲक्च्युली आमच्यामधली जी स्पर्धा आहे, आता मी बऱ्याच वेळा बोलतो पावडर व्यावसायिकांच्या खऱ्या अडचणी त्यांना माहिती, त्यांना विचारलं पण त्याच्या विषय नाही की मला मदत राहते की आम्ही तुम्ही मिळून जर ठरवून, आमची संघटना जी काम करते याच्यामध्ये सहकारी संघ आहेत आणि खाजगी आहेत, ह्या दोन्ही लोकांशी मिळून आम्ही काय करतो की आपल्याला जर समजा दर द्यायचा असेल व्यवस्थित, तर आम्ही जसं सांगतो पाऊचवाल्यांनी मधली गॅप कमी केली पाहिजे, तसं पावडर प्लांटवाल्यांनी एक बंधन पाळलं पाहिजे की आम्हाला 35 रुपये रेट द्यायचा असेल उदाहरणार्थ, तर पावडर आम्हाला 250 रुपयाच्या खाली विकली नाही पाहिजे. तर 250 रुपयाच्या खाली न विकायचं बंधन त्यांच्या पण एकमेकांच्यात विक्रीच्या स्पर्धा आहेत त्याच्यामुळे पाळलं जात नाही. एक जण 245ला विकतो, दुसरे 240ला करतो, आणि त्यातली त्यात परत असं होतं की ज्याची आर्थिक कुवत जास्त आहे स्टॉक सांभाळायची तो जरा दमाने विकतो. ज्याला गडबड आहे की मला पावडर विकल्याशिवाय शेतकऱ्यांचा मला हे करता येणार नाही, पगार करता येणार नाही दुधाचा, तो कमी रेटने विकतो. आणि मग हे कमी रेट खालीवर झालं ह्यांनी विकली त्यांनी, तर खरेदी करणार यांच्यापेक्षाही फार पुढे आहेत. ते सांगतात तुम्ही 240 म्हणताय, परवा मला तर 230ची ऑफर आली होती. आणि ही जी एकमेकांच्या मधली गॅप आहे, यांच्यात एक विचाराने त्या किमती ठरवल्या जात नाही विक्रीच्या, ती गॅप इथं पावडर प्लांटवाल्यांना दूध देताना अफेक्टेड आहे. मग त्यांना परवडत नाही, आणि त्यांना परवडत नाही त्यामुळं मग त्यांना खाली ही स्पर्धा तिकडे वाढली, पावडरचे रेट खाली आले. अनुषंगाने थोडेफार बटरचे, आता मध्यंतरीच्या काळामध्ये बटर बरं टिकून होतं त्यामुळं त्यांनी रेट कमी केले नाही, तर आता हा 32चा रेट 30 रुपयापर्यंत गेला असता, तसंही परवडत नाही आज. त्यांची स्पर्धा ज्यावेळेस बंद होईल
ती बंद करणं त्यांच्यातली त्यांच्यात होणार नाही, ह्याला काहीतरी कंट्रोलिंगचा मार्ग काढावा लागेल. त्यावेळेस दूध खरेदी दरावर आम्हाला नियंत्रण आणता येईल. अच्छा, तोपर्यंत शेतकऱ्यांना जो काही दर मिळेल त्यामध्ये असेच या पद्धतीचे जे काही चढ उतार आहेत ते होत राहतील, किंवा त्याच्याबद्दल दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही तो व्यवसाय परवडणार नाही. पण असं जर का झालं तर मग हळूहळू शेतकऱ्यांचा एक मूड असा पण झालेला आहे की आम्हाला हे परवडत नाही. मी ग्रामीण भागात ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस लक्ष देत आहे की एखाद्याकडे, आपल्याकडे काही मोठमोठाले गोठे नाही आहेत युरोपात जसे असतात किंवा काय, आपल्याकडे 1-2 गायी, 1-2 म्हशी अशा पद्धतीचे शेतकऱ्यांचं त्याच्यावरनं अर्थकारण अवलंबून आहे. जर तसं झालं तर दूध उत्पादक शेतकरी पण हळूहळू त्याला वैतागतील आणि ते कमी करतील. अर्थात त्याचा फटका परत उद्योगाला सुद्धा बसणार आहे. उत्पादकच राहिला नाही तर मग ते प्रोड्यूस येणार कुठून? तर याचं गांभीर्यानं काही चर्चा होते का उद्योगाच्या पातळीवरती? हा तुमचा जो मुद्दा आहे, आपण सगळे लोक दूधवाला टिकला पाहिजे हो या मताशी सहमत आहे. तुम्ही पण आहे ना, आम्ही पण आहे. पण आज होतं काय की मी खासगीमध्ये ज्यावेळेस व्यवसाय चालवतो त्यावेळेस मी माझ्या व्यवसायाचं पाहतो की माझा व्यवसाय टिकला तर मग ठीक आहे. जर मी तुमचं दूधच नाही घेतलं तर माझ्यावर काही ब्लेम येणार नाही. पण मी तुमचं दूध घेतलं आणि मला तुमचे पैसे देता नाही आले तर मग मात्र माझा व्यवसाय बर्बाद होईल. त्या भीतीने मी आज काय करतो की जी काही मला सामाजिक जाण पाहिजे, माझ्याबरोबरच्या सगळ्या घटकांना न्याय द्यायला पाहिजे, तर मी थोडं तिकडे दुर्लक्ष करतो. ठीक आहे, रेट काय असेल ते, पण माझा व्यवसाय टिकला पाहिजे. अशा पद्धतीचं आम्ही आमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळं खरेदी दराला जेवढं तुम्ही जसं पद्धतीने म्हणता की नाही तो टिकला पाहिजे, त्याच्यापेक्षा आम्ही आमचा धंदा टिकला पाहिजे याला किंमत देतो. जसं विमानामध्ये पहिल्यांदा मास्क जर लावायला सांगतात तर स्वतःला लावा आणि मग बाजूच्याला करा, आमच्याकडे आहे तसं आम्ही टिकलो पाहिजे तर तो टिकल, अशा न्यायाने आम्हाला वागावं लागतं. शेवटी खाजगी व्यवसाय आहेत, आम्ही त्याला जबाबदार आहे. करोडो रुपयाचे आम्ही कर्ज काढून ठेवलेले आहेत, त्या संस्थांचे हप्ते गेले पाहिजे, कामगारांचे पगार गेले पाहिजे. तर ग्रामीण भागातलं दूधवाला आहे. आज आपण जी चर्चा करतो की ग्रामीणमध्ये सगळ्यात चांगली अर्थव्यवस्था सांभाळणारा धंदा दूध धंदा आहे की ते या सगळ्या बोदरेशनपायी आमची इच्छा असली तरी आम्हाला खरेदी दरावर कॉम्प्रोमाइज करावं लागतं की आम्हाला वाटतं वाढून द्यायला पाहिजे पण देता येत नाही आम्हाला हे सगळं. दुधामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात भेसळही होत असते आणि त्याचा प्रश्न वारंवार चर्चेला येतो. दूध भेसळ रोखण्यासाठी अलीकडे तुम्ही जसं म्हणालात ती मीटिंग पण झाली आहे आणि त्याच्यात दुग्ध विकास मंत्र्यांनी त्या संदर्भात नवीन कायदा करू अशा पद्धतीचे काही संकेत पण दिलेत. मूळ मुद्दा हा आहे की मग ही दूध भेसळ नेमकी कोण करतं? साहेब मला म्हणजे खरं तर मी एवढा मोठा नाही की मी सरकारला असं बोलेल, पण मला वाटतं की तुम्ही कायदा करू म्हणताय त्यावेळेस आहे तो कायदा पाळा ना. जो आहे त्याचंच इम्प्लिमेशन प्रॉपर करा. भरपूर स्ट्रॉंग कायदे आहेत. आता दूध भेसळीवर आपले कलेक्टर, पोलीस कमिशनर असे 4-5 लोकांना राय दिली, तुम्हाला शंका आली तर करा. मुळात दूध भेसळ ही ग्राहकांच्या आज म्हणजे ग्राहकांना जाणारं पाऊच पॅकिंग जे आहे ते पाऊच पॅकिंगमध्ये भेसळ आहे याच्याशी मी सहमत नाही, मुळीच नाही. भेसळ हे आपल्याकडे एक झालेलं षडयंत्र आहे. त्याच्यामध्ये हे षडयंत्र कसं की महाराष्ट्रातली जी काही बाजारपेठ आहे त्या इतर राज्यातल्या लोकांना काबीज करणं सोपं जावं, त्यामुळं आपल्याकडे हे सगळं भेसळे करता आणि मग त्या लोकांचं आज आपल्यावर अतिक्रमण होत गेलं. मागच्या वेळेस दुग्ध विकास मंत्री जे होते राधाकृष्ण विखे पाटील ते तर म्हणाले होते की 30% जवळपास हा जो काही व्यवसाय आहे दुधाचा त्याच्यामध्ये भेसळ आहे अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं. मग आता सरकारी मंत्री जर का असं म्हणत असतील तर बरोबर आहे तुमचं. ज्यावेळेस मंत्री महोदय बोलतात त्यावेळेस हे नाही, पण याच्यामध्ये कसं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर 2-5% लोक चूक असतात. जे दूध टँकरनी सप्लाय होतं, आज जे घरगुती प्रॉडक्ट वापरलं जातं त्याला मी माउथ टेस्टिंग करून दूध घेतो, त्यामुळे त्यात कसली भेसळ येऊ शकत नाही. आणि जे बाहेर दूध जातं त्यात कमी दराच्या पावडर किंवा काय असं करून एक 2-5% लोकांचं त्याच्यामध्ये हे असेल, एक मला वाटतं की असू शकेल. पण आम्ही साहेबांना सुद्धा बोललो होतो त्यावेळेस विखे साहेबांना की साहेब असं नाहीये, तुम्ही कोणाला समजून जर कोणाला कोणी बोलतंय म्हणून बोलत असाल तर तसं काही नाही. हे भेसळ एवढ्या प्रमाणात नाहीये. आणि आजही मी तुम्हाला खात्री सांगतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ आहे तर पकडायला काय प्रॉब्लेम आहे? सरकारला जर समजतं तर त्याने भेसळ पकडली पाहिजे जर असं असेल तर. मुळातच ह्या सगळ्या अफवा होतात. आणि मग ह्याच्यामध्ये होत काय गेलं साहेब की महाराष्ट्रामधल्या पाऊच पॅकिंगवाल्यांचा, महाराष्ट्रामधल्या दूध प्रॉडक्टवाल्यांचा धंदा कमी झाला आणि बाहेरच्या राज्यातली लोक आपल्यावर आली. आज बाहेरच्या राज्यातले लोक जर आपल्यावालेच फक्त मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईला रोज जर काढलं तर पाऊच पॅकिंग लागतं जवळपास 35 लाख लिटर आणि 35 लाख लिटर लूज लागतं. म्हणजे
बेकरी उद्योग असतील, स्वीट होमवाले असतील किंवा बाकी काही रतिबानी घेणारे अशांच्या याच्या एवढा हे 70 लाख लिटर दूध फक्त मुंबईतल्या एका शहराला लागतं. त्याची जर संख्या काढली तर त्याच्यापैकी 35 लाख लिटरमध्ये 20 लाख लिटर पाऊच बाहेरच्या लोकांचे आहे आणि 15 मध्ये आम्ही आहेत. मग याच्यामध्ये नंदिनी आला, मदर डेअरी आला, अमूल आला, एवढा मोठा आहे. मग बाकीच्या राज्यातल्या लोकांनी महाराष्ट्रात दूध भेसळ आहे आणि त्यांचं पाऊच इथं वाढवा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी आता मार्केटिंग कोणी कसं करावं शेवटी जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते काय कोणाचं नाव घेऊन बोलत नाहीत किंवा कोणी बोलत नाही, ते वाढलं गेलं. आणि काही जरी नाही बघितलं तर आज अमूल करून अमूलची समजा ताकद मोठी आहे, त्यामुळे आपल्याकडे तसा विचार करायला. पण आम्ही कुठं अमूलपेक्षा क्वालिटीला कमी नाही आहेत. आम्ही पण त्यांच्यापेक्षा क्वालिटीला 1% का होईना पण आम्ही त्याच्यापेक्षाही आपला महाराष्ट्रातला उद्योजक पुढे. आज आपण कोणाची कोल्हापूर साईडच्या म्हशी दूध असतील, बाकी असतील, प्रॉडक्ट चांगले आहेत म्हणूनच हे टिकलेले आहेत. पण अशी ही चर्चा झाली गेली, ती चर्चा जास्त झाली. आणि आपल्याला माहिती आहे की एखादी जर अशी गोष्ट असेल म्हणजे ॲबनॉर्मल तर तिची जास्त चर्चा होती, तशी ती भेसळीवर जास्त चर्चा झाली. इंडस्ट्रियल यूजसाठी पावडर बिवडर यासाठी जाणाऱ्या दुधामध्ये कुठं असेल. पण आजही मी खात्रीने सांगतो आमच्या रोजच्या वापरात येणाऱ्या प्रॉडक्टमध्ये अडल्ट्रेशनचं दूध हे काम करू शकत नाही किंवा अडल्ट्रेशनच्या दुधाचे आम्ही कसलेही प्रॉडक्ट बनवू शकत नाही. बरं, आम्ही दही लावायला उद्या गेलं काय अडल्ट्रेशन असेल तर दही लागणारच नाही, तर विकणार कसं. त्यामुळं त्यात तितकंसं तथ्य नाही. पण हे बाकीचं एक जे षडयंत्र आहे ते महाराष्ट्रातल्या दूध इंडस्ट्रीला हानिकारक झालं. आणि आमच्यामध्ये खूप लय मी तुम्हाला बोललो तसं 270 लोकांचे ब्रँड आहेत, तेवढी जी एकी पाहिजे आहे ती नाही. तिच्यामुळं तुम्ही बोलता हा प्रश्न असेल किंवा पनीरबाबत आत्ता तुमच्या समोर आलेला विषय असेल, ह्याच्यामुळं जर पनीरचा आम्ही सगळ्या लोकांनी येऊन जे ओरिजिनल पनीर तयार करतो त्यांनी सगळ्यांनी करून जर ग्राहक जागृती कार्यक्रम राबवला, मध्यंतरी माझ्या काही अडचणीमुळे आम्ही तो हातात घेतला होता प्रश्न, झिरवळ साहेबांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला याच्यात साथ दिली. विक्रमदादा पाचपुते जे आमदार आहेत त्यांनी हा प्रश्न मोठ्या याच्यामध्ये मांडला. ह्या सगळ्या गोष्टीला जर आपण सगळ्या लोकांनी सकारात्मक एक सपोर्ट दिला, काम केलं, तर उद्या आपलं जे पनीर आहे, जे अॅनालॉग पनीर हे केलं जातं, तर अॅनालॉग पनीर निश्चित लोकांची जागृती झाली तर निश्चित बाजूला निघेल. आणि त्या जागेवर आपलं पनीर जर गेलं तर ॲटोमॅटिक आपल्या दुधाची खपतही वाढेल. म्हणजे जसं पाऊच पॅकिंगमध्ये बोलतो तसं पनीरही मोठ्या प्रमाणात आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या पनीरचा मोठा वापर आहे. मोठ्या म्हणजे हॉटेल इंडस्ट्री असेल, शाळामध्ये घरगुती महिला अगदी डब्यावर द्यायचं म्हणलं तरी मुलाला पनीरची भाजी. तर याच्यात आम्हाला काम केलं पाहिजे साहेब. म्हणजे दरवाढीला जर ह्या गोष्टींना आम्ही अनुरूप काम केलं तर सपोर्ट होऊ शकतो, हेही आज माझे तितकं स्पष्ट मत आहे. बरोबर. दुधाचं उत्पादक खर्च जो काही आहे दुधाचा तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे आणि ही शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे की त्याचं अर्थकारण कॉलॅप्स व्हायला एकीकडे दर मिळत नाहीत आणि दुसरीकडे खर्च मात्र वाढतोय. पशुखाद्याचं जर का आपण बघितलं तर पशुखाद्याचे दर हे सातत्याने वाढत आहेत, अशा पद्धतीची शेतकऱ्यांची एक तक्रार आहे. तर ह्या पशुखाद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याच्यामागे सरकारच्या धोरणात्मक काही भूमिका असली पाहिजे का? किंवा आता ठीक आहे ते पण व्यावसायिक आहेत एका अर्थानं, ते पण उद्योगच करतायत पशुखाद्यवाले, तर त्या दरावरती जसा इकडे दुधाच्या दरावरती कंट्रोल ठेवला जातोय तसा पशुखाद्याच्या दरावरती का कंट्रोल ठेवला जात नाही? कुठलाही बिझनेस बघा आपण त्याच्यामध्ये करताना करतो की मी जसा काल करत होतो तसाच आज केला तर उद्या मी बाहेर पडेल. मला रोज त्याच्यामध्ये काही ना काही बदल केला पाहिजे. मला त्याच्यामध्ये अर्थार्जन कसं जास्त होईल, मला कसा नफा जास्त मिळेल पाहिलं पाहिजे. दूधवाल्याला म्हणजे एक दूध उत्पादक म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याच्या देणाऱ्या दुधाला जास्त रेट मिळाला पाहिजे आणि उत्पादनासाठी खर्च कमी झाला पाहिजे. त्या कमी होणाऱ्या खर्चामध्ये पशुखाद्य हा विषय काम करतो की त्याला पशुखाद्य कंट्रोल रेटने मिळालं पाहिजे. पण जर मार्केटला अशी काही स्पर्धा झाली तर ते रेट खाली येऊ शकतात. मला वाटत नाही की सरकारला याच्यावर काही नियंत्रण करता येईल आणि मग पशुखाद्याचे, कारण सरकारच्या सपोर्टनी चाललेले पशुखाद्याचे ब्रँड तितकेच काही ॲक्टिव्ह नाही आहेत किंवा सरकार करतं त्याच्यावर हे नाही आणि ते सगळीकडे पूर्ण होतीलच नाही. आता मागच्या 10 वर्षापूर्वी जर 2 पशुखाद्याचे कारखाने असतील तर आता 10 झालेले आहेत, यांची संख्या वाढते. ह्याच्यामधली जी स्पर्धा आहे हे ऑटोमॅटिक या स्पर्धेमुळे पशुखाद्याचे दर कंट्रोल होतील. पण पशुखाद्याच्या दरावर कंट्रोल करायला सरकारकडून GSTचं त्याच्यावरचं हे कमी करणं म्हणजे टॅक्सेसचं बोधरेशन जे काही ठिकाणी असेल याच्या पलीकडे विशेष काय सरकारच्या हातात नाही. याच्यावरती चर्चा होते
किंवा नाही याच्याबद्दल काही नाही, पशुखाद्याचा मुद्दा तरी चर्चेत येतोय का सरकार? पशुखाद्यामध्ये काय होतं की आम्ही दूध व्यावसायिक जातो त्यावेळेस आमच्यातल्या सगळ्यांचे पशुखाद्याचे कारखाने नाही. बरोबर आहे. मोजून 2-4 लोकांचे असतात आणि त्या 4 लोकांना याच्यावर नाही झालेली चर्चा सोयीस्कर असते. त्यामुळे आमच्या मीटिंगमध्ये पशुखाद्याच्या दरावर जर माझी फॅक्टरी नाही, मला त्याच्यामधली बाकी माहीत नाही, तर दर कमी जास्त करा याच्यावर चर्चा करण्यात काय नाही. तो मग सरकारकडे बोर्ड दाखवलं जातं, सरकारने काहीतरी करा, पशुखाद्याचे दर कमी केले जायचे आणि मग सरकार त्या अनुषंगाने करते की हा ठीक आहे बाबा आपण करू, हे करू. पण आज तक असं वस्तुस्थितीत काही उतरलं नाही की सरकारने कुठं लक्ष दिलंय, कशाचे रेट पहिला 20 रुपये होता मग तो 18 रुपये केलाय किंवा अमकं रुपये. आज जर डायरेक्ट इनडायरेक्ट बदले तर 30 ते 32 रुपये किलोनी पशुखाद्य लोकांना मिळतं. आणि ती खरी गोष्ट आहे की मिळणाऱ्या दुधाच्या दराला ह्या दराने पशुखाद्य देऊन जनावराला घालायला परवडत नाही. परिणामी लोकांनी पशुखाद्य कमी केलंय आणि मग दुधाची क्वालिटी चांगली येत नाही. पण आम्हाला याच्यात सजगता आणायलाच पाहिजे. आमच्या दुधाची क्वालिटी आम्हाला जर पुढच्या काळात चांगला रेट मिळायचा असेल तर दुधाची क्वालिटी ही वाढवलीच पाहिजे. आजही आम्हाला बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. गाय दुधाचे जे आपले नॉर्म्स होते ते नॉर्म्स आपण 3.5 फॅट 8.5 SNF याला गाय दूध बोलत होतो. मध्यंतरी आपण या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून 3.2 फॅट आणि 8.3 SNF पर्यंत खाली आणलं. पण आमची मार्केटमध्ये स्पर्धा 3.5 8.5 ला आहे इतर लोकांच्या बरोबर. त्यामुळे आम्हाला त्या क्वालिटीचं दूध जर द्यायचं असेल तर पशुखाद्य किंवा गायांचं व्यवस्थापन, चारा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि लक्ष म्हणजे काय, ते जर प्रमाणात घालायचं असेल तर पशुखाद्य खायलाच घालावं लागतंय आणि त्याचे दर जर जास्त असतील तर ते परवडत नाही म्हणून शेतकरी कमी करतो. त्यामुळे त्याची क्वालिटी कमी लागते आणि क्वालिटी कमी लागली की रेट कमी येतात. म्हणजे आमची 3.2 पासून जर 3.3 फॅट झाली तर 3 पैसे, पण 3.2च्या खाली फॅट गेली तर आम्ही 40 पैसे कमी करतो. म्हणजे वर वाढली तर 30 पैसे आम्ही देतो, खाली कमी झाले तर 40 पैसे देतो. काय हे करतो तर बाबा दुधाची क्वालिटी राहिली पाहिजे. आम्ही बघा की शेवटी आज जसं आपण म्हणतो की आमच्या धंद्यामध्ये काही ना काहीतरी बदल केले. पारंपरिक पद्धतीने फक्त पाऊच पॅकिंग, फक्त पावडर एवढंच करत नाही पाहिजे, तर व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट आम्हाला केले पाहिजेत. आणखीन दुसरे काय प्रॉडक्ट आहेत की ज्याला जास्त रेट मिळेल आणि त्याचा पर्यायाने आम्ही वापर दूध खरेदीदाराला जास्त पैसे देण्यासाठी करू शकू, अशा प्रकारचे प्रॉडक्ट आम्हाला आणले पाहिजेत. आणि हे प्रॉडक्ट जर आम्हाला चांगले आणायचे असतील तर आम्हाला दूध पण चांगल्या क्वालिटीचे मिळायला पाहिजे. म्हणजे हे एखादं एक चक्र आहे. चांगलं दूध मिळायचं असेल तर चांगला रेट दिला पाहिजे आणि चांगला रेट दिला तर दूध चांगलंच मिळालं पाहिजे, तरच आम्हाला प्रॉडक्ट चांगले करता येतील. आज आम्ही बरेच व्यावसायिक आहे हे फक्त पाऊच पॅकिंग आणि पावडर याच्यावर, पण आता मी पाऊच पॅकिंग करतो, मी आज पनीर तयार करतो, तर पनीर वे मी काय करतो सोडून देतो. माझ्याकडे पनीर वे पासून पावडर करायचा कारखाना नाहीये, ड्रायर सिस्टम नाहीये. मी श्रीखंड करतो त्यावेळेस त्या श्रीखंडाचे वे आम्ही सोडून देतो. हे सगळे वे जे आहेत किमती प्रॉडक्ट आहेत, हे आम्हाला वापरता आले पाहिजेत की यांच्यापासूनही काही प्रॉडक्ट आम्ही करू, त्याच्यापासूनही आम्हाला काही पैसा मिळेल, तर मग आम्ही शेतकऱ्याला चांगला रेट देऊ शकतो. इथपर्यंत आम्हाला या पारंपरिक प्रॉडक्टकडे न पाहता बाकीचे धंद्यामध्ये सुद्धा बदल केले पाहिजे पुढील काळात. आणि मला असं वाटतं की पुढच्या काळाला अनुसरून जर आम्ही हे बदल केले तरच आम्ही टिकू. नाही तर थोडं आता मोठी स्पर्धा येते, ह्या मोठ्या स्पर्धेत हा छोटा व्यावसायिक टिकूच शकणार नाही. त्याला संपूर्ण एक थेंबही दुधाचा त्याला वायाला घालवता आला नाही पाहिजे. मग त्यांनी पनीर करू देत, त्याच्यापासून वे निघू देत, त्याच्यापासून बाकीचे काही असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला वापर करून घेता आला पाहिजे. त्या अनुषंगाने ते प्रॉडक्ट बनवू शकलो पाहिजे. असे बदल आम्हाला व्यवसायातही करावे लागतील तर पुढील काळात आम्ही टिकू. नाही तर बाहेर देशातून येणाऱ्या काही कंपन्या एवढ्या आक्रमक पद्धतीने येतात. आता तुम्ही अमेरिकेबाबतचं ऐकत विचारायचं आहे, आमचा पुढे टिकाव लागणार नाही तसं, तर आम्हाला हे बदल केले पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता ती चर्चा सगळी सुरू आहे की अमेरिकेतून स्वस्त दरात दुग्धजन्य पदार्थ हे आयात करण्यासाठी अमेरिका दबाव टाकते. तर अशा पद्धतीचं जर का झालं तर त्याचा अर्थातच दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल. मग याच्यावरती तुमची नेमकी भूमिका काय आहे? कारण की उद्योगाला सुद्धा फटका बसणार आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसणार आहे. मला असं म्हणायचं साहेब, मी ज्या मार्केटमध्ये आहे त्या मार्केटमध्ये कोणी कमी रेटमध्ये विकत असेल तर मी सुद्धा त्याच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी समर्थ असलो पाहिजे. त्यामुळे मला आत्मपरीक्षण केलं पाहिजे माझ्यामध्ये काय. तर माझ्या हातामध्ये काय आज की विक्री किंमत नाही, मार्केटमध्ये अनेक ब्रँड आहेत, त्यांच्या MRP नुसार ब्रँड MRP ठेवावं लागते आणि खरेदीमध्ये इतर लोक खरेदी करतात त्या खरेदी. तर आम्हाला आमची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे तिला स्क्वीज केलं पाहिजे.
उत्पादन खर्च वाचवला पाहिजे. आणि उत्पादन खर्च एवढी टेक्नॉलॉजी आजकाल जी येत चाललेली डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी तिचा वापर करून आम्ही उत्पादन खर्च कमी केले पाहिजे. आता अमेरिका आपण म्हणतो तर अमेरिकेच्या बाबतीत काय की तिथे जे काही गोठे आहेत मोठमोठे 14, 15, 20, 30 हजार गायांचे गोठे आहेत. अमेरिकन मिल्क असोसिएशन आहे. मागच्या काळात तर त्यांनी गोठ्यांना सगळ्यांना विनंती केली होती की तुम्ही प्रोडक्शन कमी करा कोविडच्या काळामध्ये. ज्यावेळेस हा मोठा देश आहे, श्रीमंत देश आहे, तो त्यांच्या शेतकऱ्यांना सर्व बाजूनी सपोर्ट करू शकतो. उदाहरणार्थ त्यांना जर त्यांच्या देशातलं दुधाचं उत्पादन बाहेर घालवून त्यांच्या शेतकऱ्यांना समर्थ करायचं असेल, सपोर्ट करायचं असेल तर ते जास्तीत जास्त एक्सपोर्टला अनुदान देऊन भारतामध्ये कमी रेटने देतील. कारण भारतातली लोकसंख्या आज सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर आहे. इथं लोकसंख्या मोठी असल्यामुळं कन्झम्पशन मोठं आहे. मग त्यांनी जर प्रॉडक्ट आणले, त्यांच्या शेतकऱ्यांना त्यांनी अनुदान देऊन सांभाळलं आणि आमच्याकडे कमी रेटने विकलं तर आमच्या व्यावसायिकांना मात्र अडचण येऊ शकते. या सगळ्या गोष्टीवर अर्थात ही सगळी चर्चा आहे काय होते काय नाही, पण आजच रोजी आम्हाला त्याच्याकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे की अशी जर कुठली प्रॉडक्ट मार्केटला आली त्याच्यामुळे आम्हाला रेट कमी करावा लागले तर त्याही परिस्थितीला आम्ही आमच्या शेतकऱ्याला योग्य तो रेट देऊन आम्हाला प्रॉफिट कमावता आला पाहिजे. अशा पद्धतीने आम्हाला तयारी केली पाहिजे. पण अमेरिकेचे प्रॉडक्ट येतील म्हणून घाबरूनही चालणार नाही. कारण असं काही कोण कोणाला बंदी करू शकत नाही. बऱ्याच देशामध्ये आपण एक्सपोर्ट करतोय, त्यामुळे आपला माल बाहेर जाणार, त्यांचा आपल्याकडे येणार. त्यातली त्यात थोडं सरकारकडून आम्ही आता अपेक्षा करतो केंद्र सरकारकडून की शेतीच्या ज्या अनुषंगाने उत्पादनं आहेत म्हणजे दूध असेल किंवा याच्याबाबत त्यांनी थोडी काहीतरी दक्षता घ्यावी की त्याला आत्ताच लगेचच्या लगे परवानगी देऊ नये. अशा प्रकारचं आम्ही आता विनंती करण्याच्या ह्याच्यामध्ये आहे फक्त. बरोबर. म्हणजे आयात जर का केली तर अर्थातच त्याचा इथल्या उत्पादक, कारण आज रोजी आम्ही त्याला तोंड द्यायला समर्थ नाही. आम्हाला पुढे तसं कायमस्वरूपी नाही करून चालणार. त्याच्या दृष्टिकोनातून त्या अनुषंगातून आम्हाला तयार व्हावं लागेल, तयारी करावं लागेल. पण आज रोजी विनंती करतो की बाबा तुम्ही थोडंफार ह्याच्यामध्ये सहकार्य ती आली नाही पाहिजे. आपली दूध उत्पादकता कमी आहे उत्तरेच्या तुलनेत. जर का बघितलं आपण उत्तरेतली राज्य तर त्याच्या तुलनेतही कमी आहे आणि पाश्चिमात्य म्हणजे बाहेरची देश जर का बघितली, राष्ट्र बघितली तर त्याच्या तुलनेतही कमी आहे. तर हे दूध उत्पादकता कमी असण्याचं कारण काय आहे आपल्याकडचं? साहेब आपला हा दूध उत्पादकता कमी असण्याचं कारण दराशी निगडीत आहे. तुम्ही बघितलं असेल मध्यंतरी ज्यावेळेस 38 रुपये रेट गेला, 38 रुपये रेट गेला त्यावेळेस गाईला रेट जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या दरम्यान मिळाला. आणि लोक वाटल तो गाईच्या वजनानुसार किती दूध निघतंय म्हणजे BVSC डॉक्टरचा सल्ला घेऊन तिला उत्पादन म्हणजे तिला लागणारं खाद्य हे सगळं घालायचं का, तर हे 38 रुपयाने दूध जातं, परवडतंय. त्यामुळे गायांचं ईल्ड सुद्धा 23, 24, 25 लिटरवर जायचं. आज आपण 8-9 लिटरवर आलेलो आहे. ही जी निगेटिव्हिटी शेतकऱ्याकडे पसरत गेलेली आहे की दर मिळत नाही, परवडत नाही, त्यामुळे तो लक्ष देत नाही, हा सगळ्यात मोठा त्याला अडथळा असणारा विषय आहे, अडसर असणारा विषय आहे. त्यामुळे आपल्याला काही करून पहिल्यांदा दराचा प्रश्न सोडवावा लागेल तरच ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं ऑटोमॅटिक मिळेल. काही गरज नाही गाई गोठा अनुदान देऊ नका, त्याला कमी रेटने लाईट देऊ नका, तुम्ही काही करू नका, त्याला रेट चांगला द्या, बरोबर त्यांच्यात चढाओढ लागते, उत्पादन वाढेल, तुम्हाला दूध चांगलं मिळेल आणि आपण परत जसं 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर आपलं राज्य आहे आपण 1 नंबरला पण जाऊ शकतो. इथपर्यंत आपल्याकडे पोटेन्शियल आहे. आणि सरकारी अनुदान हे मुळीच मला नाही वाटत औषध आहे याच्यावरचं म्हणून. उलट त्याला रेट मिळण्याशी काय करता येईल याच्यावर आम्हाला खंबीर धोरण घेतलं पाहिजे. की आत्ताची परिस्थिती जर का आपण दूध व्यवसायाची एकूण बघितली तर आपला भुकटीवरती आणि पाऊच म्हणजे पॅकिंग दूध जे काय आहे ते विकण्यावरतीच आपला सगळा मदार आपली अवलंबून आहे त्या दूध व्यवसायाची. याच्यामध्ये जर का जागतिक पातळीवर बघितलं आपण तर वेगवेगळे प्रोडक्ट जे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होती आणि प्रक्रिया उद्योग हा एक मोठी संधी आहे. तर हे सगळं होत असताना उद्योगांनी या प्रक्रिया उद्योगाकडे वळणं आणि त्यातनं विविध पदार्थ तयार करणं याच्याकडे वळणं गरजेचं आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? आज आपली जर राज्याची परिस्थिती बघितली तर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये 1,70,000,000 ते 72 लाख लिटर दूध आहे. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जर बघितलं तर 50-60 लाख लिटर दूध आहे. असं 2-1 कोटी लिटर दूध आज आपल्याकडे रोज उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. त्याच्यामध्ये आम्ही मग पाऊच पॅकिंग किंवा पावडर वागले सगळे हे जे लोक आहेत आणि डोमेस्टिक यूजसाठी वापरणारे बेकरीवाले असतील, स्वीट होमवाले असतील, रतीबवाले असतील, हे सगळे लोक आहेत. यांचं काय प्रमाण आहे जर बघितलं राज्यापुरता आपण हिशोब केला तर आपलं जास्तीत जास्त सर्व मिळून पॅकिंग 80 लाखापर्यंत पॅकिंगला जायचो आपण आणि 20-1 लाख लिटर लूजमध्ये जायचो. 1 लाख लिटर 1 कोटी लिटर दुधाची खपत आमची रोजच्या वापरासाठी व्हायची आणि 1 कोटी लिटर आमचं पावडरकडे जायचं.
पावडर प्लॅन्टची कपॅसिटी रोज 3 कोटी असली तरी कमी पडन अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मग ते दूध ओढण्याचे प्रकार होतात. पण त्या 1 कोटी लिटरमधला जो इंटरनल वापर आहे आमचा पाऊच आणि लूजमध्ये मार्केट विकण्यामध्ये, त्याच्यामध्ये बाहेरच्या राज्यांनी जवळपास आमचं 50% मार्केट खाल्लं आणि 50% मार्केट खाल्ल्यामुळं आज रोजी आमचं सगळ्यात जास्त दूध पावडर प्लांटकडे जातं, पावडर बटरकडं. आणि टोटल दुधाचा जर बघितलं तर मला वाटतं एक 25 ते 30% हिस्सा म्हणजे टोटल ह्याचा 30% हिस्सा डोमेस्टिक वापराकडे आमच्या पुरता येतो. महाराष्ट्रात जरी जास्त असेल तरी आमच्या लोकांचा वाटा येतो. त्यामुळं आम्हाला सगळ्या लोकांना काळाची पुढची पावलं म्हणजे ओळखून फक्त पावडर किंवा फक्त पाऊच याच्यावर अवलंबून न राहता आमचीच प्रॉडक्ट महाराष्ट्रामध्ये जे काय म्हणजे आमच्या राज्यापुरता विचार केला तर आमची जास्तीत जास्त प्रॉडक्ट गेली पाहिजे. या अनुषंगाने मला असं वाटतंय की आता काही लोकांच्याकडे झाले, आपण वे पावडरपर्यंत गेलो आहे, प्रोटीन पावडरपर्यंत बाकीच्या ह्या सगळ्या लोकांनी गेलं. तर पुढच्या गोष्टींचा जर आज आमच्या व्यवसायातली चाऊल घेतली तर आम्हाला व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्टकडं आम्हाला कसं निर्मितीकडे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट निर्मितीकडे कसं लक्ष देता येईल हेच पाहायला पाहिजे, तरच व्यवसाय टिकतील. नाही तर पारंपरिक जे काय प्रॉडक्ट चाललेत त्याच्यावर टिकू अशी परिस्थिती आज नाही. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचं म्हणजे डेअरी असेल तर त्याच्याबरोबर बऱ्याच लोकांनी आज बघितलं तर त्याच्या जोडीला नमकीन केलंय, त्याच्या जोडीला आणखीन वेगवेगळे प्रॉडक्ट केले. आम्ही जर एक शॉप केलं आणि त्याच्यामध्ये फक्त आम्ही बघितलं तूपच विकत राहिलो तर आमच्या तुपाला फक्त विकायला कोणी नाही. आम्हाला त्याच्याबरोबर श्रीखंड ठेवतंय, आम्रखंड ठेवतंय. मग उद्या वाटतं की नाही ते येणारे बाई ब्रेड घेईल तर ते मग आम्ही ब्रेडही ठेवतोय, त्याच्याबरोबर आणखीन काय दुसरं मटेरियल घेणार असेल ते. असं आम्हाला जे काही एक बास्केट तयार करायला पाहिजे. या पद्धतीने दुधाचा धंदा करताना सुद्धा व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट किंवा त्याला सपोर्ट करणारे प्रॉडक्ट अशा पद्धतीने पुढच्या काळाकडे आम्हाला आमच्या धंद्यामध्ये बघितलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय भुकटीच्या अनुदानामुळे म्हणजे निर्यातीला अनुदान देणं भुकटीच्या या प्रश्नामुळे म्हणजे या पद्धतीमुळं हे शिफ्ट होत नाहीये किंवा जे काही दूध संघ आहेत, खाजगी दूध संघ किंवा व्यावसायिक जे आहेत ते त्याच्यावरती चिटकून आहेत की आम्हाला अनुदान मिळतंय भुकटीसाठी त्याच्यामुळे आम्ही आमचं हेच चालू ठेवू, अशा पद्धतीचं एक परसेप्शन पण तयार झालेलं आहे का उद्योगामध्ये? नाही साहेब, आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये ना खरं पावडर प्लांटवाले त्यांची बाजू चांगली मांडतील. हा धंदा मी नाही, पण माझ्या माहितीनुसार माझ्या ज्या लोकांचे संबंध आहेत, मैत्री चर्चा होतीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची तेवढी प्रतिमा चांगली नाही. आपण कधी रेट वाढले तर फक्त सप्लाय करतो, कमी झाले तर करत नाही, आपल्याला परवडत नाही. आपण कंटिन्युअस जे काही एक्सपोर्ट करायला पाहिजे ते करत नाही आणि त्याच्यामुळे बाहेरच्या बायर्स लोकांचा आपल्यावर तेवढा विश्वास नाही. एक तर आम्ही क्वालिटीमध्ये पण मार खातो. जेवढ्या पद्धतीने आमची क्वालिटी भरायला पाहिजे पावडरची तेवढ्या पद्धतीला मला वाटतं की क्वालिटीमध्ये आम्ही थोडे पाठीमागं पण आहोत. पण त्याच्या पलीकडेही आम्ही जो सतत म्हणजे ज्याला सातत्य पाहिजे ना एक्सपोर्टला, ते सातत्य नसल्यामुळं धरसोड धरण आमचं जे आहे त्याच्यामुळे आपण एक्सपोर्टला फार म्हणजे हे नाही आहेत, म्हणजे आपल्याला काही चान्स नाही. त्यामुळे आम्हाला परत जर एक्सपोर्टवर अवलंबून राहायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा क्वालिटी आणि नंतर सातत्य कमी जर झालं तरी त्या मार्केटला टिकलं पाहिजे अशी धोरणं त्या लोकांना केली पाहिजे पावडर प्लांटवाल्यांना. पण त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. आज जर मी बघितलं तर त्यांच्या मला एवढ्या माहीत नाही, पण संघटना म्हणून आम्ही एकत्र बसतो, अडचणीमध्ये आम्ही बोलतो, ते जेवढं कानावर येतं तेवढं. पण पावडर प्लांटवाला, पाऊचवाला सगळे एकच दूधवाला म्हणून हे सगळ्यांना व्यवस्थित हँडल केलं तर आपली दूध इंडस्ट्री, तर आपला हा दूध धंदा महाराष्ट्राचा आणि शेतकरी हा वर जाईल. आणि तो वर जाण्यासाठी आम्ही असेल, सरकार असेल, शेतकरी सगळ्यांनी मिळूनच प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे. या मुलाखतीत तुर्तास मी इथेच थांबतोय. सरांनी आपल्याला दूध धंदा कशा पद्धतीनं चाललेला आहे, शेतकऱ्यांची नेमकी जी काही आर्थिक कोंडी झालेली आहे त्याच्यासाठी सरकारची धोरणं कशी जबाबदार आहेत, खाजगी दूध संघाची याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे आणि ती त्याच्यावरती खाजगी दूध संघांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला धोरणात्मक पातळीवरती काय पद्धतीनं काहीतरी योजना आखाव्या लागतील या सगळ्याबद्दल सरांनी सांगितलं. त्यासोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर का चांगला दर द्यायचा असेल तर प्रक्रिया उद्योग हा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुढे येतोय. ही संधी आहे खरं तर आणि त्याच्याकडेही वळायला हवंय असंही मत सरांनी व्यक्त केलंय. सर, तुम्ही वेळ दिलात, ॲग्रोवनसोबत आलात, इथे गप्पा मारल्यात, शेतकऱ्यांशी बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वांचे आभार.